नहीं तो आपको टाइम मिल सकेल. यस नो. आपलं टार्गेट कधीही मोठा असलं पाहिजे. टार्गेट छोटं ठेवू नका. एकदा एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू चालू होता आणि इंटरव्ह्यू 1 to 1 होता. 1 to 1 म्हणजे कंपनीचे मॅनेजर आणि तू. कंपनीचे मॅनेजर सरांनी शेवट त्या मुलाला एक प्रश्न विचारला. म्हणले, तुला कुठं जाण्याची इच्छा आहे, तुझं टार्गेट काय? तर तो मुलगा म्हणतो, सर माझं टार्गेट आहे तुमच्या चेअरवर बसायचं. काय टार्गेट आहे? मग ते सर काय म्हणतात, तुझं माझ्या चेअरवर बसायचं टार्गेट आहे तर मी काय करायचं? तर तो मुलगा म्हणतो, तुमचं काही टार्गेट नाही आहे. हॅलो, लक्षात येत आहे भाषा? यस नो. आपलं टार्गेट मोठं असलं पाहिजे. टारगेट, गोल, लक्ष्य और एम, इसको बहुत अच्छी तरीके से सुनना. पहले से बोले वाला है ऊपर वाले ने, भेजे के साथ भेजा. तो टारगेट आपने रखना तो बड़ा रखना, क्योंकि दोस्तों पाँव में की मोच आपकी जिंदगी में आपको कभी चलने नहीं देती और हमारी छोटी सी सोच आपकी जिंदगी में आपको कभी बढ़ने नहीं देती. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी वाजवायचं. आपल्या या सगळ्या शाळेत स्कूलसाठी जोरात आपण टाळी वाजवूया. तुम्हाला वाटत असेल हे सरांनी कुणाला आणलंय? आज काही आपलं खरं नाही, खरंच तुमचं खरं नाही. जागा बोल थोडी. कारण काय झालं माहितीये का, आपली कंडिशन तुम्हाला सांगतो. आपली कंडिशन सांगतो. इकडे काय नाही नेत नाही. कितीला स्कूल जातो सकाळी? 9:30. हे सकाळीच उठलेले असतात. स्वयंपाक करायचा असतो, मिस्टर जायचे असतो बाहेर. आपल्याला आवरायचं असतं, इथे यायचं. ते लेकराचं काही होईल. आपली गडबड बघा. नाही, खरंच आहे ते. मी आता तुमच्याकडून पण बोलणार आहे. लाडकी लाडकी. ओके. असं निघालो आपण. किती परीक्षानं असतो आपण सकाळपासून. सकाळी घरून निघाल्याच्या नंतर तुमचा चेहरा फक्त फोटो काढायचा. सकाळी घरून निघाल फ्रेश नसतो आपण. नीट आहे का? तर मी काय बोलतोय ते आपण कधी फ्रेश नसतो. थँक्यू. आणि जातानी तर एवढं जातानी तर विचारू नका. आता इथे बसलेत ना सर, तुम्ही बसवले म्हणून हे बसले. त्यांची खरी कंडिशन नाहीये बसण्याची. मला दिसतंय ते, पण मी फ्रेश करणार. मी तुम्हाला आज इथं जे तुम्ही बसलात ना, तुम्ही विसरून जाता. मगर कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ठेवा. येस नो? ओके. माझं मोबाईल मी करता इकडे. आडवा काढा. उभा ओरिजिन चालला. ओके. तर या गोष्टी तुम्ही असं ज्यात व्यायाम करता तुम्ही आणि असं बघा. आता मी एक कार्यक्रम घेतला डिफार्मसीला. कॉलेजला माझे प्रोग्राम असतात. त्यांना विचारलं ना विद्यार्थ्यांना काय बनायचंय? मला पोलीस व्हायचंय. पोलीस पण व्हायचं इतक्या मोठ्यात बोलतोय. मी म्हणलं, भाई इतक्या मोठ्यात जर तुला पोलीस व्हायचे तर दुपारी चोर पळून जाते का? मला पोलीस व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय. ही ताकद आजकालच्या मुलांमध्ये नाही राहिलेली. 89 मध्ये माझी SSC झाली. माझं रनिंग आता 54 आहे. 8000 किलोमीटरचा प्रवास आहे महिन्याचा. हॅलो. जे प्रोग्राम्स आम्ही घेतोय हे प्रोग्राम मोठ्या लेवलचे आहे. तो प्रोग्राम आपला पण ठेवणार आहे.
सरांच्या परमिशन. पण काय होतंय माहितीये का, आपण थोडं स्वतःला एकदम विसरून गेलो. अब यहाँ बैठे बैठे बोलता है, ओ मैं बहुत सीनियर है, मेरे को बहुत कुछ आता है. जो आदमी खुद को बोलता है ना मेरे को बहुत कुछ आता है, समझ लो उसको कुछ नहीं आता. वो खाली बोलता है मेरे को बहुत कुछ आता है. तो अमिताभ बच्चन सर बोलते हैं अभी मेरे को कुछ नहीं आता, मेरे को हीरो बनने का. लता दीदी अभी तक बोलती थी मेरे को सिंगर बनने का है. और सचिन तेंदुलकर अभी भी बोलता है मेरे को क्रिकेट सीखने का है. चाहत सीखने की कैसी होनी जरूरी है. सचिन तेंदुलकर रिटायर होणार होता, त्या रिटायरची मॅच होती, तरी सचिन तेंदुलकर 3 दिवस पहिलं त्या मॅचची रिहर्सल करत होता. काय गरज आहे त्याला, रिटायर मॅच आहे. 72 काहीतरी रन काढून रिटायर झाला बहुतेक. सचिन तेंडुलकरचे वडील एक्सपायर झाले. आताच पाहिलं एक लेडी होत्या, वडील एक्सपायर झाले. आणि त्या वडिलाच्या 3ऱ्या दिवशी म्हणजे सावडायच्या दिवशी सचिन तेंडुलकर साऊथ आफ्रिकाला मॅच खेळायला गेला होता. आपल्याकडे ती कॅपॅसिटी नाही राहिलेली. आपण बहाणा करतो, बहाणा. आणि हा बहाणा सगळ्यात पहिला आपल्यावर अटॅक करतो. त्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आपण ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीला इन्व्हॉल्व आपल्यामध्ये 100% करायचं असेल तर त्या गोष्टीवर एवढं प्रेम करा जेवढं तुम्ही तुमच्या आई वडिलांवर करता. हॅलो, लक्षात येईल ना. यशनो, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आई एक अशी शिदोरी आहे जी आयुष्यभराकरता सरत नाही, ती कधी उरत नाही. रात्रभर मुलगा एक अभ्यास करत होता. तो अभ्यास करता करता आईला म्हणतो, आई दिव्याची वात थोडी मोठी कर, मला दिसत नाही, मला वाचता येत नाही. बाबा म्हणतात, अरे दिव्याची वात थोडी कमी कर, मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त कमी जास्त कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर दिव्याच्या वातीसारखी त्या दोघांमध्ये ती जळत राहिली. आपला संघर्ष जीवनामध्ये आहे, पण तो संघर्ष सहन करण्याची जी ताकद येते ही प्रेमाने येते. त्याच्यामुळं मला माझ्या एक ठिकाणी स्पीच झालं, तो नॉनस्टॉप झालं सोलापूरमध्ये. सकाळी 8 वाजता सेशन सुरू झालं, संध्याकाळच्या 6 पर्यंत संपलं. पण ज्यावेळेस मी स्पीच देत होतो त्यावेळेस शेवटला एका डेव्हलपमेंट ऑफिसरांनी मला सांगितलं, LIC डेव्हलपमेंट ऑफिसरांसाठी प्रोग्राम. ते म्हणले, सर तुमच्यामध्ये इतकी एनर्जी येते कुठून? तुम्ही सकाळी सुरू केलेला अजूनही त्याच आवाजात, अजूनही सकाळच्याच आवाजात तुम्ही बोलताय. मी म्हणलं एकच काम आहे, जे स्पीच मी देतो तेवढी माया मी करतो, त्या स्पीचवर जेवढी माया मी माझ्या कुटुंबावर आई वडिलांवर करतो. मग आई किती भावंड आहे? म्हणलं 3 भावंड आहेत. एक एक्सपायर झाला, PSI होता, एक इंजिनियर आहे. मग आई कुठं राहते? म्हणलं मी आई कुठं राहते हे चुकीचा शब्द आहे. आई कुठं राहते नाही, आईकडं आम्ही राहतो. हॅलो, लक्षात येईल. यासनो आईला सांभाळण्याची ताकद मुलामध्ये कधीच नाही आहे, ती होऊ पण शकत नाही. म्हणून आ म्हणजे आत्मा असं सांगितलेला प्रकार आहे. या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. संघर्ष जीवनामध्ये आहे, पण हा संघर्ष ज्यावेळेस आपण करतो कशा करता करतो? आता इथं बसलेल्या प्रत्येक महिलांमध्ये, आपण टीचर्स मध्ये एक जर विचारलं की आपले मुलं ना, तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम आहे का? येस नो. आता तुम्ही म्हणता सर हे काय विचारण्याचा पॉइंट आहे का? आहे का? येस का नो? आहे म्हणताना चेहरे प्रफुल्लित करा. आहे म्हणायला आपला चेहरा, पण आजकालची मुलं तशी आहेत. येस का नो? ओके. तर ह्या गोष्टी थोड्याशा छोटे छोटे पॉइंट आहेत, ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. टाइम मॅनेजमेंट आता थोडस मी घेणार आहे, आपल्यासाठी घेतलं पण पाहिजे. टाइम मॅनेजमेंट, येस नो? कम्युनिकेशन स्किल हे पण घेतलं पाहिजे. कारण हे कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे? वर्बल नॉन वर्बल अभ्यास आहे तुमचा, वर्बल नॉन वर्बल, हा ना. त्याच्यामध्ये होतंय काय माहिती का, एकदा एक ठिकाणी एक मिस्टर
आले, पण आल्याच्या नंतर त्यांना रात्री उशीर झाला होता, पाय दारात आहे. तसंच मिसेसनी विचारलं, तुम्ही कुठं गेलता, इतके वेळ कुठं होता, एवढंच विचारलं. तर हे काय सांगतात माहितीये का, कळत नाही का तुला? कुणासाठी मी पळतो? आपल्या कुटुंबासाठी करतो, पण आवाज मोठा झाला. येस, ओके. विचारलंय काय, तुम्ही कुठं होता? या ठिकाणी कामानिमित्त होतो, एवढंच उत्तर आहे त्याचं. येस का नो? वर्बल नॉन वर्बल कम्युनिकेशन, हे कम्युनिकेशन स्किल आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. ते आहे, पण दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. येस नो? ओके. टाळी बसतो, टाळीला तर कंजूशी केली की माझं तर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, PSI लोकांसाठी मी प्रोग्राम घेतो होतो, एवढ्यापर्यंत 3rd डिग्रीचा पण प्रोग्राम आहे, ती काढायला लावू नका. येस नो? त्या गोष्टी थोड्याशा, कारण काय माहितीये का, आपण सगळे विद्यार्थ्यांसाठी काही करतो. येस नो? आपल्या मुलाबाळांसाठी करतो, आपल्या त्यांच्यासाठी करतो. येस नो? ओके. पण ज्यावेळेस ह्या गोष्टी येतात त्यावेळेस आपण संघर्ष करतो. म्हणून सांगितलंय ना, संघर्ष ना तकलीफ होतो, क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. हमारे अंदर आग लगनी चाहिए, है ना? मेरे को ये करना है, होमवर्क मला कंप्लीट करायचा. काही जणांना पुस्तक वाचताना कंटाळा येतो का नाही? इथं सर्व समोर आहेत म्हणून नाही म्हणून नका, येतो कंटाळा. येस नो? येतो, है ना? मग पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं, आणि एकदा आपलं मस्तक सुधारलं तर जीवनामध्ये जास्त पुन्हा आपल्याला नतमस्तक होण्याची आवश्यकता नाही पडत. म्हणून पुस्तक वाचतो. हमारी जिंदगी का सबसे इम्पोर्टेंट 2 दिन है. इसके अंदर पहला दिन है जब आप पैदा हुए थे, और दूसरा दिन है जब आपको मालूम हुआ आप क्यों पैदा हुए. हेलो, यस नो? यस नो? थोड़ा सा अजून कॉम्प्लिकेटेड होतो वरच्या लेवलला. इंडिया में 4 तरीके के लोग हैं. इसके अंदर पहला है जो जानता नहीं, वो जानता नहीं कि वो जानता नाही. त्याला माहित नाही की त्याला हे पण माहित नाही की मला माहित नाही. त्यांना घ्या बोलूच, प्लीज रिक्वेस्ट करूया. जो जानता नहीं कि वो जानता नहीं कि वो जानता नहीं, त्याला माहित नाही की त्याला हे पण माहित नाही की मला माहित नाही. दूसरा पॉइंट, जो जानता है लेकिन वो जानता नहीं कि वो जानता है. त्याला माहित आहे पण त्याला हे माहित नाही की मला माहित आहे. तीसरा पॉइंट, जो जानता नहीं लेकिन वो जानता है कि वो जानता नहीं. यस नो? चौथा पॉइंट, जो जानता है लेकिन ये भी जानता है कि वो जानता है. त्याला माहिती आहे की त्याला हे पण माहिती आहे की मला माहिती आहे. आता बरेच जणांचं काय झालं, इथं दार लावतो, आवाज फाटतोय. बऱ्याच जणांचं काय झालं, हे जानता काय होतं, हे जानता काय होतं. एखादं बुक आहे का? उलटी आल्यावर त्रास होतो का झाल्यावर त्रास होतो? तुम्ही पण उत्तर दे. उलटी आल्यावर त्रास होतो का झाल्यावर त्रास होतो? गर्मी ऊन में होती है क्या जून में होती है? मोठा पॉइंट आहे. सगळे आता तिसरा पॉइंट आहे. इथं सगळे आहे म्हणून मी या ठिकाणी बोलणार आहे. चालतंय? यस नो? कपड़े पहनना आदत है क्या मजबूरी? काही बोलू नका, हे दोन्ही कॉम्प्लिकेटेड. यस नो? आणि अशी कंडिशन आपली त्या लेवलला. एक पॉइंट मी सांगतो तुम्हाला. पहिला पॉइंट होता, ना उलटी आल्यावर त्रास होतो ना उलटी झाल्यावर त्रास होतो. उलटी आल्यावर पण त्रास होतो, उलटी झाल्यावर पण त्रास होतो. घरी गेलं तरी याचं टेन्शन, स्कूल मध्ये आलं तरी याचं टेन्शन. यस नो?
बाद में एक्सीलरेटर बाद में कभी बाद न गर्मी जून में होती है, गर्मी तो जुनून में होती है, उसको ब्लड सर्कुलेशन करते हैं. काही जणांनी टाळ्या वाजवल्या नाही, त्यांनी तर वाजवल्या. काही जणांनी टाळ्या वाजवल्या नाही याचा अर्थ असा आहे की त्यांचं लक्ष तिसऱ्या पॉइंट कडे लक्षात आलं. यस नो. ना कपडे पहनना आदत है, ना कपडे पहनना आदत है, ना मजबूरी. वो काम जरूरी है. जो काम जरूरी है एक काम जरूरी है, इसका कभी बहाना मत करना. नहीं तो जो आपको बाउंड्री के बाहर फेंक देता ही ये बोलता है चल छोड़ हवा में. आपल्याला कधी कधी हे पहा, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, मीटिंग जेव्हा फिटिंग नाही, मीटिंग जेव्हा फिटिंग नाही हे शब्द करा. मीटिंग फार महत्वाची आहे. यस नो. त्यामुळं कुठलीही मीटिंग, कुठलाही सेमिनार, कुठलाही वेबिनार, कुठलाही वर्कशॉप कधीही टाळायचा नाही. आपल्यासाठी असतो. यस नो. आजकाल काय झालंय, मोबाईलने आपल्यावर अटॅक केलाय. तुम्हाला काही जण हसले काम नाही माहिती का, कारण ते पण घरी तसंच करतात. जनरल आहे. यस नो. तर या गोष्टी थोडीशा लक्षात घेणं, आपल्याला थोडस पुढे जायचं आहे. टाइम मॅनेजमेंट आता मी घेणार आहे, घ्यायला पाहिजे. एकदा तर मी आल्याला असं सुंदर असं दोघ जण दांडी मारत होते बॉलची हॉलीबॉल. त्या दोघांकरता एकदा जोरात आपण टाळ्या वाजवूया. ती फार मारा आणि पास चालली पाहिजे. आणि मला पण तो पहिलं असो, पण हे खेळ असला पाहिजे, असायला पाहिजे. तुम्ही पण खेळायला पाहिजे. कुणी खेळायला पाहिजे? तुम्ही खेळायला पाहिजे ना. तुम्ही खेळला नाही तर विद्यार्थ्यांना काय खेळविणार? हॅलो, लक्षात येईल. यस नो. स्पोर्ट मध्ये भाग घ्या. सकाळी सकाळी प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, कपालभाती करा. यस नो. हे कुणी सांगितलं? हे रामदेव बाबांनी सांगितलं. पण रामदेव बाबापेक्षा आपण हुशार आहे. त्याला काय काम आहे सकाळी सकाळी टांगड्या वाकड्या करतात? आपण हुशार आहे. आपल्या हुशारीचा अंतच नाहीये म्हणा. कारण काय, मुझे सब कुछ आता है, मुझे सब कुछ आता है. आपल्याला राग येतो रागावर. टाइम मॅनेजमेंट नंतर घेऊया. राग येतो, आला पाहिजे. राग आला पाहिजे. हॅलो. रागाचं रूप, राग यायला पाहिजे पण त्याचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीमध्ये करा. राग आला की ह्याच्यावर काढा. हे पूर्ण वाचून काढायचं. हे पूर्ण वाचून काढायपर्यंत तुमचा राग तुमच्या लक्षातही राहणार नाही की मला राग आला होता. लक्षात आलं? येस नो. याच्यावर राग काढा ना. येस का नो. रागाचा उपवास सांगतो तुम्हाला. सांगू का? 90 दिवसामध्ये 75% राग तुमचा कमी होईल. सांगू का? येस का नो. ओके. तुमचा पण मी अजिबात मी प्राध्यापक लोकांची ट्रेनिंग घेत होतो अंबाजोगाईला. तसा कोर्टामध्ये माझा कार्यक्रम झाला. पण जी कार्यक्रमामध्ये जे ट्रेनिंग घेत होतो, हा रागाचा उपवास तिथं पण घेतला होता. रागाचा एक उपवास आहे. रागाचा उपवास बरं का, आपल्या डेलीचा उपवास नाही. आपला उपवास वेगळा. दुसऱ्या दिवशी उपवास आहे म्हटलं की आदल्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणता उपवास आहे? दुसऱ्या दिवशी. आणि ज्या दिवशी उपवास आहे का त्या दिवशी केली आहे क्या आने दो, ऍपल आहे क्या आने दो, चिप्स आहे क्या आने दो, शाबू आहे क्या आने दो. आणि उपवास कशाला धरणार? काही जण खाण्यासाठी जगतात आणि काही जण जगण्यासाठी खातात. मग हा जर उपवास तुम्ही धरला तर हा उपवास व्याख्या बघा.
कारण हे माहित नाहीये ना. आणि काही जण तिसऱ्या दिवशी सकाळी 6ला जेवायला बसतात. सकाळी 6ला का? कालचा उपवास होता ना. असा जर तुम्ही उपवास धरलाय 3 दिवस जर खाता तर त्या उपवासाला काही अर्थ आहे का? ना उपवास धरला कशासाठी? असो, इकडे नको जायला, त्याच्यावर पुन्हा व्याख्यान सुरू होईल मला. असो, पण उपवास धरा, पण तो धरा रागाचा. या ठिकाणी आल्याच्या नंतर सरांनी तुम्हाला काही, आता सर आहेत काही बोलले, वरती जाता, वरती जाता. आणि कोणाचं नाव जर मंजुषा असेल, मंजुषा, हा ना, मंजुषा, सरांना काय झालंय की ते आज सकाळी आल्याच मला बोलले. आज मी आधीच तर सकाळी लवकर डबा झाला नाही म्हणून घरच्याचे बोलले खाऊन आले. कंडिशन बघा झाला. हा इफेक्ट तुमच्यावर झाला की माइंड तुमचा ऍक्सेप्ट करताय. दिवस तुमचा असाच जातो. सकाळी लवकर उठल्याच्या नंतर जे फिलिंग आतमध्ये जातं ते थॉट्स बाहेर येतात दिवसभराचे. म्हणून रागाचा उपवास धरा. आणि रागाच्या उपवासाच्या दिवशी ते कुणाला सांगू नका की माझा रागाचा उपवास आहे. कुणालाच नाही सांगू नका. त्या रागाच्या दिवशी तुम्हाला जर कुणी बोललं काही विनाकारण नाही असू द्या. पुन्हा आता ह्यांना घरचे बोलल्यावर तुम्हाला बोलणारच ना. रडवणं फार सोपी गोष्ट आहे, हसवणं अवघड गोष्ट आहे. आणि ती आज आपल्याला कुलकर्णी सरांच्या माध्यमातून आज इथं अनुभवायला भेटली. खर तर मार्गदर्शन करत असताना सरांनी आपल्या सर्वांचा ताण कमी केला. सर म्हणत होते, कुलकर्णी सर बोलत असताना किंवा पुढे थोडं हसत नाही. माझं तो वैयक्तिक सांगतो मी, मला अर्जंट जायचं होतं 4 वाजता. तसं माझा टाईम पण आता 4चा होता, लवकर जायचा. आणि त्या पद्धतीने नियोजन पण केलं होतं जायचं 4ला बाहेर. पण सरांची कला, कुलकर्णी सरांबद्दल बोलतो, कुलकर्णी सरांची कला, त्या गोष्टी बोलण्याची शैली, हसवणं आणि तळमळ सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट बघायला गेला तर. या सर्व गोष्टी बघून त्या गोष्टी मी पण विसरून गेलो. आपल्याला बाहेर जायचं होतं. खरंच छान प्रोग्राम झाला. प्राचार्य सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या गोष्टी आपल्यासाठी, हा 8 तास आपल्यासाठी केला, हा योग जुळवून आणला आणि तो अनुभव आपण सर्वांनी अनुभवला या ठिकाणी. सरांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर कुलकर्णी सरांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि लवकरच ऑफिशियली आमचे प्राचार्य सर तुम्हाला डेट तुमचे फिक्स करतील, सांगतील. आणि पुन्हा एकदा आम्ही त्या दिवशी याही पेक्षा मोठ्या स्केलमध्ये, काही आज लवकर गेले असतील किंवा मोठ्या जागेमध्ये, सेमिनार हॉलमध्ये चांगल्या पद्धतीनं यापेक्षा नवीन काहीतरी आणखी त्या दिवशी आणखी नवीन काहीतरी अनुभवायला भेटेल त्यापेक्षा त्या दिवशी नवीन परत एकदा तुमची ट्रेनिंग आम्ही अटेंड करू. आणि एवढे बोलून थांबतो. थैंक यू कि आप लोग यहाँ अच्छे से एंजॉय कर रहे थे. और कुलकर्णी सर का भी थैंक यू. जब भी प्रिंसिपल ऑफिस में आते हैं तो मीटिंग, मुझे मराठी नहीं आती तो मैं तो बोरी होती हूँ, लेकिन आज मुझे अच्छा लगा. थैंक यू सर. अच्छा था. असलेले विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पुरी सर, तसंच ज्यांच्यामुळे हा छोटासा क्षण एवढा आनंददायी झाला की दिवसभर आमचा सगळा थकवास निघून गेला. बोलता बोलता प्रत्येक शब्दातून इतका आनंद ओसरून गेले की सर क्षण असा होता की कुठेतरी दिवस म्हणजे वेळ थांबला पाहिजे आणि आम्ही आपले शब्द आमच्यासाठी सतत पुढेच चालले पाहिजेत एवढं आम्ही रमून गेलो होतो. म्हणजे सरांचं मार्गदर्शन खरंच पाहिलं तर खरं ते मार्गदर्शन नाहीये, तर एक मानसिक तणावातून थोडासा वेळ स्वतःसाठी कसं आपण जेव्हा त्यातून आपलं माइंड आणि मन कशा प्रकारे फ्रेश करावं यावर तुम्ही खूपच म्हणजे ते शब्द तुम्ही आहेत. तुम्ही जो वेळ दिला आणि आम्हाला जे हसवलं त्यासाठी खरंच माझे शब्द अपुरे पडतील सर आपल्या शब्दापुढे. त्यानंतर म्हणजे जीवन जगत असताना खूप सारे मानसिक तणावातून प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन जगत असतो.
पण हे सगळं करत असताना काम, ताणतणाव, वेळ, नोकरी असेल, घरचं कामकाज असेल, यामध्ये खरं तर आम्ही गृहिणी ह्या सगळ्या गोष्टी हसणं आणि स्वतःसाठी जगणं विसरूनच जातो. फॅमिली सोबत असताना थोड्याने वेळ भेटतो, पण त्यामध्ये बऱ्याच कामाचा बोजा पडलेला असतो आणि डोक्यामध्ये सतत तोच विचार असतो. पण आज आपण थोडासा वेळ काढला आणि हे जे आम्हाला मोटिवेट आणि त्यातून मिळणारी जी प्रेरणा आहे, खरंच कुठेतरी हा वेळ कमी पडला. मी तर असं म्हणेन की वेळ कमी पडला, सगळं थांबलं पाहिजे होतं आणि वेळ कमी पडला, काहीतरी थांबायला पाहिजे होतं, पण आम्हाला आणखी जास्त तुमच्याकडून ऐकायला मिळायला पाहिजे होतं असं म्हणेन मी. आणि आपण एवढा बहुमूल्य वेळ, आपला किमती वेळ दिला आणि सर्वांना एका वेगळ्या विश्वामध्ये दिलं. आपले अनुभव, आपले विचार, त्यातून तुम्ही आम्हाला मोटिवेट केलं, एक वेगळी प्रेरणा दिली. आणि ती स्किल, तुमच्यामध्ये असणारी ती स्किल खूप महत्वाची, की हसणारी खूप असतात पण हसवणारी कमी असतात सर. आणि ते मी तुमच्यामध्ये पाहिलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मागते. थँक्यू सो मच. तसेच उपस्थित सर्व शिक्षक आणि सन्मानमूर्ती आणि कुलकर्णी सर, आपण एवढं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आम्हाला हसत खेळत दिलं, त्याबद्दल खरंच आपले खूप खूप आभार. तसेच सर्व शिक्षकांनी पण हसत खेळत एवढं सगळं ऐकलं आणि नवीन काहीतरी आपल्याला यातून शिकायला भेटलं. वाटतं की नाही सर्वांना असं? हो. आणि विशेष असा वेळ सर्वांनी आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे पण आभार. आणि ही एवढी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्राचार्य सरांचे खूप खूप अभिनंदन, आभार. थँक्यू सर. कुलकर्णी सर, या ठिकाणी आज आपण दिलेले प्रेरणादायी मोटिवेशनल स्पीच हे केवळ काही शब्द नव्हते, तर या ठिकाणी आमच्या विचारांना नवी दिशा देणारे आणि मनात आत्मविश्वास प्रज्वलित करणारे मार्गदर्शन होते. आपल्या प्रत्येक शब्दातून अनुभव, सकारात्मक विचार आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. यानंतर कठीण परिस्थितीमध्ये खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा आपल्या मार्गदर्शनातून मिळाली. आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला प्रेरित केलं सर. थँक्यू सर फॉर इन्स्पायरिंग अस, गायडिंग अस अँड रिमाइंडिंग अस टू बिलीव्ह इन अवर सेल्फ. सर, जाता जाता तुमचे आभार व्यक्त करते. शब्द तुमचे मनाला स्पर्श करून गेले, नवे स्वप्न पाहण्याचे धैर्य देऊन गेले, थकलेल्या मनाला नवी उमेद मिळाली. कुलकर्णी सर, तुमच्या शब्दाने आज मनाची बाब पुन्हा भुलून गेली.